रामकृष्ण हरी. तात्या भाऊ, मिनी ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. पाहू शकता आपण भुईमुग, आणि आपण ह्या भुईमुगासाठी ह्या रानाची निवड केली आहे. पाहू शकता आपण पूर्व पश्चिम याला सारं मारलं आहे आणि ट्रॅक्टर यंत्राच्या साहाय्याने आपण याच्यामध्ये पेरणी केली आहे भुईमुगाची. तर भुईमुग आपला 1 महिन्याचा झाला आहे आणि 1 महिन्यानंतर हे पाहू शकता आपण, हे गवत आहे. आपण मध्ये बारीक कोळपा आपण टाकला आहे, त्या कोळप्याच्या साहाय्याने आपण कोळपणी करणार आहे आणि खुरपणी करून आपण त्याला पहिल्या खताचा डोस टाकणार आहे. तर पाहू शकता थंडीमुळे आपण त्याला पाणी दिलं नाही. पाहू शकता भुईमुग आपला, आणि भुईमुगाची खुरपणी चालू आहे अजून. पुढील ब्लॉक आपण खुरपणीनंतर टाकणार आहे. ज्या वेळेला आपण पाणी सोडणार आहे खत टाकून, त्यावेळेला त्याचा एक ब्लॉक बनवणार आहे. त्याच्या अगोदर हा एक ब्लॉक बनवला आहे आपण. आणि भुईमुग हे पीक म्हणजे असं आहे का, जेणेकरून मार्केटमध्ये सुद्धा जर आपल्याला जर विकत जर घ्यायचं असेल तर परवडणार नाही. शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. कारण भुईमुग म्हणजे हा लागतोच, आणि शेंगा आपल्याला आपल्या रोजच्या ज्या घरगुती भाजीसाठी जे आपल्याला शेंगदाणे लागतात, त्याची गरज आपल्याला आहे. आणि आज जर बोललं तरी शेंगदाणा 120-130 रुपये किलो आहे. तर घरगुती पद्धतीने आपण भुईमुग केल्यानंतर आपल्याला भुईमुगाचा एक फायदा आहे. भुईमुगाच्या पासून आपल्याला, आपण जर मशीनवर गाळप यंत्राच्या साहाय्याने जर शेंगा गाळप जर केल्या तर त्यापासून आपल्याला शेंगदाणा तेल भेटतं. आणि उर्वरित राहिलेली जी म्हणजे जी आपण शेंगासहित आपण जर मशीनमध्ये टाकलं तर ती पेंड आपल्याला भेटते. आणि जर आपण शेंगा तोडून शेंगदाणे बाजूला काढून जर हे केलं तर ते प्युअर तेल आपल्याला शेंगदाणा तेल प्युअर शेंगदाण्यापासून भेटतं. आणि जेणेकरून आपले 2 फायदे होतात. आपल्या घरगुती जनावरं असन त्यांच्यासाठी पेंड महत्त्वाचे आहे, शेळ्या असो किंवा आपली गाय असो. आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये जे तेल लागतं प्युअर शेंगदाणा तेल आपण घरगुती सुद्धा तयार करू शकतो. असे भुईमुगाचे अनेक फायदे आहे. त्यामुळं भुईमुग हे पीक अत्यंत आवश्यक आहे आणि करणं गरजेचं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी भुईमुग करणं गरजेचं आहे. हे पहा आम्ही केलं आहे. तर भुईमुगाची कोळपणी चालू आहे. कोळपणीनंतर आपण त्याच्यातलं सर्व बारीक गवत काढणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याला ज्या वेळेला आपण ब्लॉक पोडला बनवून त्या टायमाला तुम्हाला सांगन का पहिला डोस कोणता भुईमुगाला द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने पाहू शकता आपण हा भुईमुग केला आहे. भुईमुगाचे अनेक फायदे आहे. शेंगा आपल्याला घरगुती शेंगा लागतात, शेंगदाणे सुद्धा लागतात. आणि ज्या वेळेला जर भरपूर प्रमाणात जर आपल्याकडे जर भुईमुग जर असेल त्या टायमाला मार्केटमध्ये सुद्धा भुईमुगाला चांगली मागणी असते. तर आपण विकू सुद्धा शकतात, किंवा आपण घरगुती शेंगा जर वल्या शेंगा वाळवून जर ठेवल्या तर पुढे जाताना त्याचा आपण तेलसुद्धा मिलमध्ये जाऊन तेल पाडू शकतो. आणि शेंगदाण्याचे म्हणजे असे बरेच फायदे आहे. त्यामुळं भुईमुग हे अत्यंत पीक महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. पाहू शकता हा पहिल्या टप्प्यातला भुईमुग आहे. त्यानंतर आपण नंतर इथं सुद्धा भुईमुग केला आहे. पाहू शकता दुसऱ्या टप्प्यातला भुईमुग आहे हा. हा उतरून निघाला आहे. पाहू शकता हा आता उतरून निघाला आहे आणि तो 1 महिन्याचा झाला आहे. 2 टप्प्यात आपण भुईमुग केला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ?
कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा. स्क्रीनला लाईक होत आहे. रामकृष्ण हरी.